नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आलेलो आहोत। जगन्नाथाचं हे धाम जगन्नाथ या नावानं विशेष प्रसिद्ध आहे आणि जगन्नाथ या नावाचा नेमका अर्थ आणि जगन्नाथ या पदातून भगवंताचा इथं आविर्भूत झालेला विग्रह या संबंधातला थोडासा विचार, चरित्र चिंतनाकरता म्हणून चरित्र या शब्दाचा थोडासा विचार, त्यानंतर बलराम दादा आणि सुभद्रेच्या चरित्राचा विचार करून आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाकडे प्रवृत्त झालेलो आहोत। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे अलौकिक चरित्र आहे। त्या चरित्राला अंत नाही। त्या चरित्राची व्यापकता ही जे व्यापक पदार्थ म्हणून जगतामध्ये प्रसिद्ध आहेत त्या सर्वांपेक्षा व्यापक आहे। भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा जगत कल्याणाकरता आहे। नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो असा विचार भागवताने बोलून दाखवला। मग तो परमात्मा कोण आहे? अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः हे भागवत बोलतं। भगवंताचा अवतार जसा सामान्य जीवा करता आहे तसा परमात्म्याचा अवतार भक्ता करता आहे। कारण परमात्मा हे आपल्याला सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माकरता भगवंताचा अवतार, जीवाकरता भगवंताचा अवतार, जीवनमुक्त महात्म्यांकरता भगवान अवताराला येतात हे कुंतीनं बोलून दाखवलं। तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः। कुंती माता बोलते, देवा तुम्ही कशाला अवताराला आलात हे तुम्हाला माहिती आहे का? या जगतामध्ये परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले जे अमलात्मन आहेत, जे मुनी आहेत, जे परमहंस आहेत, या सगळ्या ब्रह्मस्वरूप झालेल्या महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय व्हावा याच्याकरता तुमचा आविर्भाव झालेला आहे। या सर्वांना प्रेम माहिती नाही, या सर्वांना भक्ती माहिती नाही। कारण जीवनमुक्त जरी झाले, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, आणि ते दुर्लभ भक्ती सुख या आत्मनिष्ठ जीवनमुक्त महात्म्यांना द्यावं याच्याकरता तुम्ही आविर्भूत झालेला आहात। तुमचा अवतार कशा करता हे सांगताना देवांसाठी भगवंताचा अवतार झाला हे ब्रह्मदेव स्वमुखानं सांगताना असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अवताराला आले ते इतर कोणाकरता नाही तर माझ्यावर अनुग्रह करण्याकरता भगवंताचा अवतार झालेला आहे। काल आपण त्याचा विचार करून आलो। ब्रह्मदेवाने सांगितलं, अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी। परमात्मा अवतार आले जो स्वेच्छामय देह घेऊन आले, जो भूतमय देह नाही, पण त्या देहाचं प्राकट्य झालं ते माझ्यावर अनुग्रह करण्याकरता। अस्यापि देव वपुषो मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता, देवांवर अनुग्रह करण्याकरता, ब्रह्मदेवाच्या अभिमानाचा हरण करण्याकरता, इंद्राच्या गर्वाचा हरण करण्याकरता भगवत अवतार झाला असाही विचार भागवत बोलून दाखवतं। आपण जे काल्याचं कीर्तन करतो
त्या काल्याचा भागवतातला विचार बघितला तर काल्याचा प्रसंग म्हणून भागवतामध्ये फार एकाच श्लोकामध्ये वर्णन येऊन गेलंय, पण ते वर्णन ज्या प्रकरणामध्ये आलं असे 3 अध्याय आहेत आणि या 3 अध्यायाचा विषय परमात्म्याचा काला हा नसून ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण हा आहे. त्यामुळे काल्याचा प्रसंग भगवंताच्या किंवा ब्रह्मदेवाच्या अभिमाना हरणाकरता केला गेलेला आपल्याला भागवतामध्ये दिसून येतो. आणि भगवंताचं सर्व स्वरूप, भगवंताच्या सर्व क्रिया, भगवंताने जो जो विग्रह या अवतारामध्ये धारण केला, जी जी रूप अनंत वेश भगवंताने धारण केली, ती सगळं जगताला समाधान मिळावं, आनंद मिळावं याच्याकरता धारण केली. त्यानंतर परमात्मा तिथून निघाले, पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले. तिथं फक्त आनंद आनंद आणि आनंद, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. असा परमात्मा जगताकरता अवताराला येतो. पण भगवंताचं हे अवताराला येणं म्हणजे नेमकं काय आहे याचाही थोडासा विचार काल आपण करून आलो. आता भगवंताचा अवतार झाला. भगवंताच्या अवतारानंतर परमात्मा पहिल्यांदा मथुरेमध्ये प्रकट झाले आणि मथुरेतले भगवान गोकुळामध्ये गेले असं वर्णन आपण नेहमी करतो. भागवतामध्ये या संबंधामध्ये जो विचार आहे तोही आपण काल त्रोटक बोलून आलो. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णुसर्व गुहाशयः आविरासित यथा प्राच्याम दिशेंदुरीव पुष्कलः असं म्हणून भागवताने त्या परमात्म्याचा अवतार काल निशीथ काल आहे असं आपल्याला सांगितलं. निशीथे तम उद्भूते, कसे परमात्मा आहेत, काय आहेत याचा विचार सांगितला. देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशयः, त्या देवकीच्या गर्भामध्ये वसुदेवाच्या हृदयात प्रकट झालेले परमात्मा गेले आणि तिथून भगवंताचा आविर्भाव झाला. आविरासित यथा प्राच्याम दिशेंदुरीव पुष्कलः, सगळ्या दिशांना, सगळ्या निसर्गाला भगवान अवताराला आले याचा आनंद वाटला. सगळ्यांनी आपला आनंद साजरा करायचा ठरवला आणि तशा पद्धतीनं आपला आनंद निसर्गाने सुद्धा साजरा केला. त्यानंतर भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये सुद्धा भगवंताचा अवतार दुसऱ्या दिवशी सकाळी साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गोपिकांना, यशोदेला कळालं की आपल्याला मुलगा झाली होती मुलगी, पण ती कोणाला कळली नाही. वसुदेव त्या मुलीला घेऊन निघून गेले. मुलगा तिथं ठेवला, मुलगी उचलून वसुदेव निघून गेले. निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना असं वाटलं की यशोदेला मुलगा झाला. मुलगी झाली होती पण ती कळली नाही, कारण जी झाली होती ती माया होती आणि मायेचा स्वभावच आहे की कुणाला काहीही कळू न देणं, हा मायेचा स्वभाव असल्यामुळे मायेने कुणाला काही कळू दिलं नाही. सगळ्यांना असं वाटलं की दुसऱ्या दिवशी की भगवान म्हणजे मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, कारण तोपर्यंत माया ही गोकुळाच्या बाहेर पडली होती आणि गोकुळाच्या बाहेर माया पडल्यामुळे त्या गोकुळामध्ये सगळ्यांना भगवत दर्शन झालं. कारण माया निवृत्तीत भगवत दर्शन असतं, तसं भगवत दर्शन गोकुळातल्या सगळ्यांना झालं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे, असं वर्णन संतांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. सगळ्यांना आनंद झाला. गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भर हे लोक घरोघरी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, असं वर्णन संतांनी परमात्म्याच्या अवतार प्रसंगात, गोकुळातल्या अवतार प्रसंगामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. भगवान गोकुळात आले आणि लक्ष्मी त्या गोकुळामध्ये कायमची वास्तव्याला आली असं वर्णन संतांनी केलंय. आपण गोपीगीत जर पाहिलं तर गोपीगीतातला पहिला श्लोक आपल्याला हेच सांगतो. गोपिका भगवंताला म्हणतात, जयति ते धिकम जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रही दैत दृश्यताम दीक्षुता. हे पुढे बोलताना ते पुढचं सोडून द्या, पण त्याच्यामध्ये त्या गोपिकांनी भगवंताला बोलताना असं सांगितलं, जयति ते धिकम जन्मना व्रजः श्रयत, आश्रयत कोण, इंदिरा, किती कालापर्यंत, शश्वत कुठे राहिली, अत्रही, या ठिकाणी. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. देवा तुम्ही या गोकुळात आल्यामुळे लक्ष्मी या गोकुळामध्ये कायमची वास्तव्याला आली आणि म्हणून गोकुळी आनंद प्रकटले सुख, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, असं वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यांना कळालं नंदाला मुलगा झाला. नंदस्त्वात म्हणजे उत्पन्ने जाता ल्हादव महामनहा,
आहूय विप्रान वेदज्ञान स्नातशुचिरलंकृतः असं भागवताने त्या संबंधामध्ये चिंतन केलं. भागवत म्हणतं, भागवतातले शब्द धरून टीकाकारांनी त्या संबंधामध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. वारकरी संतांनी या संबंधामध्ये बोलताना आपल्याला असं सांगितलं की वसुदेवानी जन्माला आलेला मुलगा म्हणजे भगवान त्यांना नंदबाबाच्या घरी ठेवलं आणि तिथं जन्माला आलेली मुलगी पुन्हा इकडं आणली, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद असं वर्णन संतांनी केलं. फिरविली दोन्ही, पण सगळ्याच टीकाकारांना हे मान्य नाही. भागवतावर श्रीधरी नावाची टीका आहे आणि त्या श्रीधरीवर एक वंशीधरी नावाची टीका आहे. त्या वंशीधरांनी भगवंताचा मथुरेतला विग्रह अवतार आणि गोकुळातला अवतार हे दोन स्वतंत्र अवतार मानावेत असं म्हटलंय. स्वतंत्र अवतार का मानावेत या संबंधानं त्यांनी दिलेली कारण परंपरा ही शास्त्रीय आहे, आपल्याला ती नाकारता येणार नाही. पण तरी सुद्धा आपल्या संतांनी फिरविली दोन्ही म्हणून सांगितलं, त्याला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. त्यांनी आपल्याला असं सिद्ध करून दिलं की भगवान मथुरेमध्ये अवताराला आले आणि भगवान जसे मथुरेत अवताराला आले, नंद बाबाच्या त्या वसुदेवाच्या अंतःकरणात प्रकट झाले आणि अंतःकरणातून वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकल्या गेले, तसं इकडं सुद्धा नंदाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयात प्रकट झाले, पण त्यांना नंदस्तु आत्मजहा असा शब्द वापरला. आत्मज शब्द, आत्मज म्हणजे त्याच्यापासून जन्माला आलेला. आत्मज ज जन्माला आलेला, त्या आत्म्यापासून जन्माला आलेला. मग हृदयात प्रकट झाले म्हणताना मग त्यांनी सांगितलं तसं नाही, हे सोडवताना आत्मनो हृदयात जायते इति आत्मजहा अशी त्याची व्युत्पत्ती सोडा. आत्मनो जायते असं म्हणू नका, आत्मनो हृदयात जायते इति आत्मजहा अशी त्याची व्युत्पत्ती आपल्याला करता येऊ शकते. वंशीधरांनी त्या संबंधामध्ये चिंतन केलं आणि आत्मज शब्द जर वापरला असेल तर प्रत्येक वेळेला आत्मज शब्द हा तुम्हाला गौण अर्थाने घेता येणार नाही. भागवतामध्ये नंदाचा मुलगा या अर्थाने भगवंताचे वाचक शब्द आले की नाही? अनेक वेळेला आले, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10-5 वेळेला. नंदस्तु आत्मजहा, नंद सुतहा, नंद सुनुना असे शब्द आले ना भागवतात. मग प्रत्येक वेळेला सुत, सुनुना, आत्मज हा शब्द तुम्हाला गौण अर्थाने लावता येणार नाही. एखाद्या शब्दाची वारंवार झालेली पुनरुक्ती ही त्या शब्दाला प्रत्येक वेळेला गौणार्थानं सिद्ध करता क्वचित का होईना तुम्हाला मुख्यार्थानं घ्यायला भाग पाडत असते. शब्दाची पुनरुक्ती ही शब्दाचा मुख्यार्थ व्यक्त करण्याकरता होत असते, हे लक्षात घ्या. नियम आहेत हे व्याकरणाचे. शब्द व्युत्पत्तीचा विचार करत असताना व्याकरणाने आपल्याला सांगितलं, एखादा शब्द वारंवार जर वापरला जात असेल तर त्या शब्दाकडे तुमचं विशेष लक्ष जावं असा शब्द वापरणाऱ्याचा हेतू असतो की नाही? एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो. तुम्ही घरी जेवायला या बरं का, तो म्हणतो हा येतो. नाही नक्की या, हा ओ येतो ना, सगळ्यांना घेऊन या. बरं सगळ्यांना घेऊन येतो, टाळू नका बरं. नाही टाळत नाही. किती वाजता येता मग? नाही दुपारी 12 वाजता येतो. मग 12 वाजता नक्की येताना? नक्की येतो, विसरू नका. हा हे काय आहे? तो येतो म्हणाला ना एकदा, माणूस सोडून देत नाही. याच या, परत परत या, तुम्ही आलंच पाहिजे. हा पुन्हा पुन्हा या 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 हा शब्द वापरण्यामध्ये शब्द उच्चारणाऱ्याचा काय हेतू असतो? त्याला हे सांगायचं असतं की तुम्ही या या शब्दाकडे लक्ष द्या आणि आलंच पाहिजे. शब्दाची पुनरुक्ती शब्दाच्या मुख्यार्थाकडे प्रवृत्त करणारी असते. आणि नंद सुत, नंद सुनुना, नंदस्तु आत्मजहा हे जर वारंवार शब्द वापरले गेलेले असतील तर वंशीधरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मुख्यार्थाकडे प्रवृत्त व्हा. नंदाचा मुलगा हे गौणार्थानं घेऊ नका. ते नंदाच्या पोटीच आले, यशोदेच्या पोटीच आले. जसे ते देवकीच्या पोटी आले तसे यशोदेच्या पोटी आले असा अर्थ करा. का करा? त्याला अजून एक युक्तिवाद त्यांनी केलाय, तोही शास्त्रीय युक्तिवाद आहे, केवळ तार्किक युक्तिवाद नाही. भागवताने जे शब्द वापरले त्या शब्दाच्या अनुषंगाने केलेला तो युक्तिवाद आहे. भागवत काय म्हणतं? नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादव महामनहा. जाताल्हादव असा शब्द भागवताने वापरला. जाताल्हादव शब्द कशा करता वापरला? भगवान गोकुळामध्ये अवताराला आले आणि भगवंताचा जातकर्म नावाचा संस्कार झाला असं भागवताने तिथं सांगितलंय.
आता जातकर्म हा संस्कार काय आहे? जातकर्म संस्कार कशाला म्हणतात? हा एक संस्कार आहे. आपले जे 16 संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले जातात ना, त्याच्यामध्ये जातकर्म हा संस्कार आहे. नामकरण संस्काराच्या आधी जातकर्म संस्कार होतो. मुलगा जन्माला आला की त्याच्यावर होणारा पहिला संस्कार म्हणजे जातकर्म संस्कार. हा कधी करावा लागतो? काय आपल्याकडे 16 संस्कार सांगितलेले आहेत, पण यांच्यापैकी आता कोणते संस्कार फारसे शिल्लक राहिलेच नाही. नामकरण संस्कार आहे, त्या बारशाचा जो गवगवान जो थाटमाट केला जातो ना, त्याच्यात संस्कार कुठे दिसतच नाही. नुसतं त्याचा गवगवाच आहे, नुसतं त्याला नटा सजा सजवा पाळणे सजवा, पण त्याच्याकरता जी शास्त्रीय प्रक्रिया नामकरण संस्काराकरता सांगितली गेली त्याचा विसर पडतो. जातकर्म हा संस्कार बालकावर होणारा पहिला संस्कार आहे. मूल जन्माला आल्यानंतर आईच्या गर्भातून ते बाहेर पडतं आणि बाहेर पडल्यानंतर त्याची नाळ कापली जाते. बरोबर? ती नाळ कापली जाते. त्या नाळ छेदनाच्या पूर्वी म्हणजे मुलाची आईशी नाळ जोडलेली असताना हा संस्कार करायचा आहे. मूल जन्माला आल्या त्याच्याकरता काही फार मोठं तिथं यज्ञ करा, नामुक करा, हवन करा असं नाही. 1-2 श्लोकाचा फक्त तो संस्कार आहे. आपल्याकडे आपल्याला आठवत असेल, जुन्या लोकांना माहिती आहे, मूल जन्माला आलं की त्याच्या जिभेला मध चाटवण्याची पद्धत होती. मूल जन्माला आलं की त्याच्या तोंडातली घाण काढून त्याला ते घाण काढून स्वच्छ केलं गेलं. नाल छेदन करण्याच्या पूर्वी त्याला मध चाटवला जात असे. काय संस्कार आहे? संस्कार असा आहे की जन्माला आलेल्या मुलाच्या जिभेवर मधानी ओंकार काढायचा असतो. हा संस्कार आहे. याला जातकर्म संस्कार म्हणतात. आता ते लहान मूल ते कुठं जीभ त्याची शोधा, कुठं त्याच्यावर ओम लिहित बसा. बापाला ओम काढता येत नाही आता, त्यामुळे कुठं हे करत बसा, म्हणून मग त्याच्या जिभेला मध चाटवा असं त्याचं एक दुसरं रूप आलं. पण नाळ छेदन करण्यापूर्वी, नाळ मुलाची नाळ आईपासून तोडण्याच्या पूर्वी केला जाणारा संस्कार त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णावर जर गोकुळात जातकर्म संस्कार झाला, जाताल्हादव महामनहा असं जर भागवत बोलत असेल तर वंशीधर म्हणतात ज्या अर्थी जातकर्म संस्कार झाला आणि हा संस्कार नाल छेदनापूर्वी करायचा असतो तर भगवंताची यशोदे बरोबर नाळ जोडलेली असली पाहिजे. म्हणजे यशोदेच्या पोटीच भगवान आले असं आपल्याला म्हणता येतं. असं वंशीधरांनी अवताराच्या संबंधामध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या अवताराच्या संबंधामध्ये काही युक्तिवादानं 2 स्वतंत्र अवताराची भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. अहो मग ते मुलगी जन्माला आली, ती माया होती, ती इकडं फिरवली, ती कंसाने आपटून मारण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे, ती संगती कशी लावायची? भगवान इकडे अवताराला आले आणि इकडे अवताराला आले, 2 ठिकाणी कशी नाळ जोडलेली राहील? याला वंशीधरांनी एकच उत्तर दिलंय, तो परमात्मा आहे, तो वाटेल ते करू शकतो. एवढं एकच उत्तर वंशधरांनी टीकेमध्ये दिलंय. परमात्मा आहे, तो हे सगळं लीलेने करू शकतो. बाकी जर लीला भगवंताला, अतर्क्य लीला जर भगवंताला करता येतात तर ही लीला भगवंताला करता येणार नाही असं नाही. पण भगवंताचं प्राकट्य झालं, जे प्राकट्य भगवंताच्या परिजनांना, भगवंताच्या भक्तांना, भगवंताच्या स्वकीयांना, भगवंताच्या, एक वाक्य अजून बोलतो, भगवंताच्या विरोधकांना आनंद प्रदान करणारं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भगवंताचा अवतार झाला, भगवंताच्या बाललीला हा त्या गोकुळामध्ये सुरू झाल्या. लोणी चोरणं वगैरे 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 आपण नेहमी सांगतो, मला तो विस्तार करायचा नाही. त्यानंतर भगवान गोकुळामध्ये ज्या पद्धतीनं राहिले, ज्या पद्धतीनं गोकुळातल्या लोकांबरोबर भगवंताचं वर्तन होतं, भगवंताचा आचार होता, त्याच्यामध्ये भगवान प्रत्येक एका गोपिकेकरता भगवंताने आनंद प्रदान करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. आपण थोडा विचार करून जर रासक्रीडेचा विचार केला तर रासक्रीडेमध्ये सुद्धा भगवान नाचले, गोपिकांना बरोबर घेऊन नाचले, असं जे चिंतन केलं जातं त्याचा विचार आपण करा. भगवंताने गोकुळामध्ये, त्या वृंदावनामध्ये रासक्रीडा केली. ही रासक्रीडा करताना भगवंतानी जे नृत्य केलं त्या नृत्याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. त्या नृत्याचं नाव आहे हल्लीसक नृत्य, असं त्या नृत्याचं नाव आहे. आता हे हल्लीसक नृत्य कोणतं, हल्लीसक नृत्य कशाला म्हणावं,
या संबंधामध्ये नृत्यशास्त्रामध्ये किंवा साहित्यशास्त्रामध्ये आपण थोडं नाट्यशास्त्राचा वगैरे विचार केला भरत मुनींच्या, तर आपल्याला ते दिसून येतं, त्याचे उल्लेख दिसून येतात. त्याला हल्लीसक किंवा हल्लीशक असं नृत्य असं म्हणतात. हे जे नृत्य केलं जातं ते 2 किंवा 3 पद्धतीनं केलं जातं. त्याच्याकरता असं सांगितलं जातं की खूप गोपिका, अगणित गोपिका आणि अनेक गोपींमध्ये एक भगवान, अनेक गोपिकांमध्ये एक भगवान उभे राहतात आणि एक भगवान आणि अनेक असंख्य गोपिका नृत्य करतात. यालाही हल्लीसक नृत्य असं म्हणतात. ते नृत्य वर्तुळाकार असतं, असं गोल फिरत केलेलं नृत्य असतं. अनेक गोपिका बाजूने फिरत असतात, एक भगवान मध्ये उभे असतात. याला हल्लीसक नृत्य म्हणतात. किंवा दुसरा त्याचा एक विचार सांगितला, 2 गोपिकांमध्ये एक भगवान, 2 गोपिका त्यांच्यामध्ये एक परमात्मा, पुन्हा 2 गोपिका त्यांच्यामध्ये एक परमात्मा, असं एकमेकांकडे तोंड करत, जसं त्या स्त्रिया टिपऱ्या घालतात ना, कधी तिचं तोंड इकडं होतं कधी इकडं होतं, असं भगवान एका गोपिकेकडे तोंड करून एक पाऊल टाकायचं, दुसऱ्या वर्तुळाकार फिरून दुसऱ्या गोपिकेकडे बघून दुसरं पाऊल टाकायचं. असं भगवंताचं 2 गोपिकांमध्ये एक भगवान या रूपानं हल्लीसक नृत्य केलं गेलं. आणि तिसरा प्रकार हल्लीसक नृत्याचा सांगितला, एक गोपी एक भगवान, एक गोपी एक भगवान, प्रत्येक गोपिकेबरोबर एक परमात्म्याचा विग्रह. अशा पद्धतीनं जे नृत्य झालं त्याला हल्लीशक नृत्य असं म्हणतात. अंगनाम अंगनाम अंतरे माधवम माधवम, माधवमच्या अंतरेण अंगिना, अशा पद्धतीनं हल्लीसक नृत्य झालं. एका गोपी बरोबर एक परमात्मा, 2 गोपिकांच्या मध्ये एक परमात्मा. अंगनाम अंगनाम अंतरे माधवो माधवम, अंगनाम अंगनाम अंतरे, 2 गोपिकांच्या मध्ये एक परमात्मा आणि माधवम माधवमच्या अंतरेण अंगिना, आणि एक गोपिका आणि एक परमात्मा, एक गोपिका आणि एक परमात्मा, असं हल्लीशक नृत्य भगवंतांनी केलं. आता अनेक गोपिकांना, असंख्य गोपिकांना एक समयावच्छेदाने एका आनंदाची प्राप्ती करून देणं, 2 गोपिकांना एका कृतीच्या संबंधानं समान आनंद प्राप्त करून देणं, आणि प्रत्येक गोपिकेला प्रत्येक एका भगवंतानं परमात्म्याने प्रत्येक एक स्वतंत्र विग्रह धारण करून स्वतंत्र आनंद प्राप्त करून देणं, अशा 3 प्रकारचा आनंद भगवंताने गोपिकांना दिला. एक आनंद दिला तो सगळ्यांना मिळून एक दिला, एक आनंद दिला तो दोघींना मिळून एक दिला, आणि एक आनंद दिला तो एका गोपिकेला निवडून एक आनंद दिला. याला म्हणतात रासक्रीडा. रासक्रीडेचा नृत्य आणि रासक्रीडेच्या नृत्य पद्धतीतून जर विचार केला तर परमात्म्याने गोकुळामध्ये सर्वांना आनंद दिला, परमात्म्याने सगळ्यांना सुख दिलं. पण याही पेक्षा पलीकडे जाऊन कृष्ण चरित्राचा गोकुळातला विचार जर आपण केला तर भगवंतानी गोपाळांना गोपिकांना कसं सुख दिलं, याही पेक्षा गोकुळामध्ये जाऊन परमात्म्याने सुख कसं भोगलं याचा विचार जास्त महत्वाचा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. काय होतं, परमात्मा भक्ताला सुख देतो हे जरी आपण म्हणत असलो तरी परमात्मा आणि भक्त यांच्या एकत्रित येण्याचं हे गौण प्रयोजन आहे की ज्याच्यातून भक्ताला सुख प्राप्त होतं. परमात्मा भेटला की भक्ताला सुख प्राप्त होतं, हे परमात्मा प्राप्तीचं गौण प्रयोजन आहे. परमात्म्याच्या भेटीचं मुख्य प्रयोजन हे आहे की परमात्मा जेव्हा भक्ताला भेटत असतो त्यावेळेला भक्ताला सुख देण्याकरता भेटत नाही, तो स्वतःला सुख मिळवण्याकरता भक्ताला भेटत असतो. हे चिंतन आपण करा. मुख्य प्रयोजन त्याचं काय ते बघा. ज्ञानोबरायांकडे भगवान आले कशा करता, तुकोबारायांकडे आले कशा करता, नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य देव भक्षण करतात कशा करता. अहो, नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळून देतात. हो, चंदन उगाळून देतात. चंदन उगाळणं सोपं नाही, चंदन लावणं त्या मानानं सोपं आहे. चंदन लावणं सोपं आहे, चंदन उगाळणं सोपी गोष्ट नाही. भगवंताला चंदन लावण्याकरता उगाळून देणारा कोण? परमात्माच. परमात्म्याने चंदन उगाळून द्यायचं, नाथ महाराजांच्या हातात द्यायचं, आणि नाथ महाराजांनी तेच घ्यायचं आणि त्याच्याच कपाळाला लावायचं. केवढं काम केलं, कशा करता केलं? कावडीनं पाणी भरतो हा परमात्मा नाथ महाराजांच्या घरी. कुणा करता? नाथ महाराजांना सुख देण्याकरता नाही,
संतांची सेवा करून स्वतःला सुख मिळवण्याकरता परमात्मा भक्तांना भेटत असतो. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, तुकोबारांनी वर्णन केलं ना संतांचं सुख. नाहीतर त्याच्या सुखाला पारावार नाही. पण तरी हा परमात्मा या वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे नाथ महाराजांनी का सांगितलं? या सुखा कारणे देव वेडावला. कोणत्या सुखा कारणे? अरे त्यांचं चरण संवाहन करावं, त्यांच्या कामाला मदत करावी, त्यांना चंदन उगाळून द्यावं, ते पुराण सांगायला बसले की त्यांचं व्यासपीठ मांडून द्यावं, त्यांच्या घरी जाऊन जनाबाईंबरोबर दळायला मदत करावी, ज्ञानोबाऱ्यांची भिंत आपण स्वतः अंगानं ओढावी. याच्यामध्ये भगवंताला वाटतं की बस या सेवेने माझ्या जीवनाची धन्यता आहे, बाकी काही नाही. न सांगता करी सर्व काम असा परमात्मा संत सेवेमध्ये रत आहे. त्यामुळे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. या नियमाप्रमाणे भक्ताकडून सुख मिळवावं, भक्ताच्या सेवेचं सुख भोगावं, याकरता परमात्मा संत संगतीमध्ये अथवा भक्ताला प्राप्त होत असो, भेटत असतो. म्हणून गोकुळामध्ये जाऊन भगवंतानी किती सुख दिलं याच्यात प्रेमाविष्काराचा विचार करू नका. गोकुळामध्ये जाऊन भगवंतानी किती सुख भोगलं याच्यामध्ये भगवंताच्या प्रेमाविष्काराचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणून आपण काल थोडा विचार असा करत होतो की भगवान श्रीकृष्णांचं व्यापक चरित्र आपल्याला मर्यादित वेळेमध्ये बघता येणार नाही. त्याला अनेक कंगोरे, विचाराच्या अनेक धारा त्या दृष्टीनं प्रवाहित झालेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आपण जिथून सांगायला सुरुवात करू त्या दिशेनं ते प्रवाहित होत राहतं. मग बाकी जे सांगायचं असतं ते दुर्लक्षित राहतं. मग पुन्हा एवढं सगळं चरित्र सांगून नंतर आपल्याला वाटत राहतं आपण नुसत्याच भगवंताच्या बाललीला सांगितल्या, पुढचं काही सांगितलंच नाही. बरं, पुढचं सांगायला सुरुवात केली तर नंतर वाटत राहतं उगाचच भगवंताचं सगळं राजकारण, नामोकन तमोकन, रुक्मिणी बरोबरचा विवाहन, त्याने असं केलं, त्याने आपल्या निजधाम गमनाला गेले भगवान, हे उगीच सांगत राहिलो. ह्याच्यापेक्षा दाढीवेणीची गाठ सांगितली असती तर किती आनंद वाटला असता. भगवंताच्या विचार चरित्र चिंतनामध्ये जिथून आपण सुरुवात करतो तिथून तो प्रवाह धारावाही आहे. तिथून आपला विचार प्रवाहित होतो आणि तो मग ज्या प्रवाहानं ज्या वेगाने पुढे जात राहतो बाकीच्या सगळ्या विचारधारांकडे मग आपलं दुर्लक्ष होतं, त्याचं वाईट वाटतं. ही चरित्राची व्यापकता असते, हे लक्षात घ्या. चरित्राची व्यापकता हीच आहे. जे चरित्र आपण सांगतो कितीही सांगितलं तरी अंतःकरणाची तृप्ती न होणं हे ज्या चरित्रात असतं त्या चरित्राचं गायन माणसाने करावं. किती चरित्र सांगा तरी आपल्या अंतःकरणाला अतृप्ती आहेच आहे. मनासारखं आपल्याला चरित्र सांगून झालं असं वाटतच नाही. पूर्ण कृष्ण सांगून झालेत असा वक्ता आतापर्यंत जन्माला आला नाही. मी आपल्याला खरं सांगतो, पुढे सांगतो, भगवान श्रीकृष्णांनी जरी आपलं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं असतं तरी तेही अपूर्णच राहिलं असतं. असं भगवंताचं चरित्र आहे, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण लिहायला बसले असते आणि त्यांनी जर आपलं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं असतं, काय कमी होतं त्याला? सगळं लिहिता आलं असतं. पण भगवान ते करू शकले नाहीत. भगवंताच्यानी ते करणं होणारही नाही. असं भगवंताचं चरित्र व्यापक आहे. आणि म्हणून त्या चरित्राचा विचार करताना जर संकोच करून ते चरित्र बघायचं ठरवलं, त्या चरित्राला थोडं आपल्या विचार मर्यादेमध्ये आणायचं ठरवलं तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या जीवन चरित्राचे 3 विभाग करावे लागतील. आणि असे विभाग आपण करावेत याच्याकरता आपल्याला प्रामाण्य देता येतं ते नाथ महाराजांच्या अभंगाचं. त्याच अभंगाचं प्रामाण्य का द्या? अहो, ती कीर्तनाची मर्यादा आहे ना. मग त्या कीर्तन मर्यादेचा विचार तुम्ही भगवत चरित्राशी का जोडता असं जर कोणी म्हणत असेल तर त्यालाही उत्तर देऊन जातो. नाथ महाराजांनी आपल्याला सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी या अभंगामध्ये कीर्तनाची मर्यादा घालून दिली. आणि ती मर्यादा कशा करता घालावी, कशा करता ती मर्यादा पाळावी असा विचार जर कोणी करत असेल तर नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं जेणेकरून भगवंताची मूर्ती अंतःकरणात ठसली पाहिजे याच्याकरता ही कीर्तन मर्यादा पाळा. अंतरी मूर्ती वसावी ठसावी श्रीहरीची, श्रीहरीची भगवंताची मूर्ती अंतरंगात ठसावी याच्याकरता या कीर्तनाच्या मर्यादा जर पाळायच्या असतील आणि अशा पद्धतीनं कीर्तन जर करायचं असेल तर आपल्यालाही कृष्ण चरित्र ऐकून काय पाहिजे?
भगवंताची मूर्ती आपल्या अंतरंगात ठसावी, हाच उद्देश आहे ना. उद्देश बदलला नाही ना. मग अंतरंगात भगवंताची मूर्ती ठसावी हाच जर उद्देश समान असेल तर नाथ महाराजांनी सांगितलेली साधना आपल्याला फक्त या रूपामध्ये बदलून घ्यायची आहे, एवढाच विचार आहे. म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र नाथ महाराजांनी सांगितलेल्या कीर्तन मर्यादेच्या परिप्रेक्ष्यातून 3 भागामध्ये विभागता येतं. का 3? कोणत्या 3 भागामध्ये विभागा? नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भावे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. काय सांगितलं? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 टप्प्यामध्ये कीर्तन असावं ना. त्याच्याने भगवंताची मूर्ती अंतरंगात ठसते ना. मग कृष्ण चरित्र ऐकताना कृष्णमूर्ती अंतःकरणात ठसायची असेल तर याच मार्गाने जा. भगवंताच्या चरित्राचे 3 विभाग करा. त्याच्यातला पहिला विभाग हा भगवंताने व्यक्त केलेल्या आणि भोगलेल्या प्रेमाचा आहे, प्रेममय कृष्णाचा हा पहिला विभाग आहे. दुसरा विभाग हा ज्ञानमय कृष्णाचा आहे आणि तिसरा विभाग हा वैराग्यपूर्ण कृष्णाचा आहे. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला कृष्ण चरित्र पाहता येतं. सगळ्या चरित्राचं सिंहावलोकन म्हणा पाहिजे तर, कोणत्याही अर्थाने घ्या, विहंगमावलोकन म्हणा पाहिजे तर त्या अर्थाने म्हणा की आपल्याला साकल्यानं सगळं एका टप्प्यात, त्याला शुद्ध मराठीमध्ये, आता हे पुन्हा सांगणं अवघडच झालं, ऍट अ ग्लान्स म्हणतात ना त्याला, ऍट अ ग्लान्स. त्याला नुसती एका दृष्टिक्षेपामध्ये जर सगळं आपल्याला साकल्यानं घ्यायचं असेल तर आपल्याला हा विचार करावा लागेल की आपल्याला सगळं एकदम बघता येणार नाही. मग विभाग करून पहा, सोपं जातं. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा पहिला टप्पा हा प्रेमाचा आहे, दुसरा टप्पा हा ज्ञानाचा आहे. भगवान अवताराला आल्यापासून भगवंताने रुक्मिणी मातेचं हरण केलं इथपर्यंतचा टप्पा हा सगळा प्रेमाचा आहे. रुक्मिणी हरणापासून भगवंताचा प्रपंच आणि तिथून पुढे भगवान आपल्या द्वारकेला जाईपर्यंत जे पांडवांबरोबर राहिले, भगवान जे बोलले, तिथपर्यंतचा भगवत चरित्राचा टप्पा हा ज्ञानाचा आहे. आणि तिथून पुढे भगवान द्वारकेमध्ये गेल्यानंतर आपल्या निजधाम गमनाच्या प्रसंगापर्यंत भगवंताचं चरित्र हे वैराग्य प्रबल चरित्र आहे. प्रेम प्रबलता, ज्ञान स्वरूपता आणि वैराग्य प्रबलता या 3 टप्प्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचे विभाग नाथ महाराजांच्या शब्दाच्या अनुषंगानं प्रामाण्यानं करता येण्यासारखा आहे. त्याचा विचार काल आपण सुरू केला होता. भगवंताच्या जीवनचरित्राचा पहिला भाग हा प्रेम प्राबल्याचा आहे. त्याच्यामध्ये भगवंताने ज्ञान बघितलं नाही, भगवंताने ज्ञानाचा विचार तिथं केला नाही असं नाही. कारण प्रेमाचा विचार करताना प्रेमाला, भक्तीला सुद्धा ज्ञानाचं अधिकरण लागत असतं. आंधळी भक्ती उपयोगाची नसते. काही नाही, आम्हाला काही कळत नाही तरी आम्ही भक्ती करतोय, काही नाही करत राहा, असं चालत नाही. त्या भक्तीला कुठेतरी ज्ञानाचं अधिकरण लागतं, ज्ञानाचा आधार लागत असतो. ज्ञानाच्या भूमिकेवर जी भक्ती निर्माण होते ती भक्ती अंतःकरणाला खऱ्या अर्थानं समाधान देत असते. म्हणून ज्ञानोबारांनी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना हे सांगितलं, आंधळ भजन करू नका, आंधळ्या भजनाने काही होणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, हा ज्ञानोबारायांचा आग्रह आहे. माते नेणोनी भजन ते वायाची गा अनयान. भगवान काय बोलतात ऐका, मला न जाणता माझं केलेलं भजन, माते नेणोनी भजन ते कसं आहे, ते वायाची गा अनयान. ते मला न जाणता केलेलं भजन वाया गेलं. मग काय केलं पाहिजे? भजन जर करायचं असेल तर कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. आपण जे कर्म करतो ते उपासनेतलं कर्म असो, नित्य कर्म असो, नैमित्तिक कर्म असो, आपल्याला आपल्या कर्माचं ज्ञान असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे. कोणतंही कर्म आपण करा, आपण नोकरी करतो, गैर आहे का? नाही, योग्य आहे. आपल्या उदरनिर्वाहाचं ते साधन आहे, कर्म आहे, मान्य आहे. पण हे कर्म करताना आपण कोणती नोकरी करतो?
ती कशा करता करतो आहोत, ही नोकरी करण्याकरता आपल्याला कोणत्या गुणांची प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे, ही नोकरी प्रामाणिक करायची असेल तर आपल्याला या नोकरीत यश मिळावं किंवा आपल्या कामात यश मिळावं याच्याकरता कोणत्या दोषांचा त्याग करणं आवश्यक आहे याचा विचार करून आपण आपल्या कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. कर्माचा हेतू काय, कर्माच्या मागची भावना काय, कर्माच्या यशस्वीतेकरता गुणसंपदा काय लागते आणि कर्माच्या प्रतिबंधात ज्या दोषांची निवृत्ती करणं आवश्यक असतं ते दोष कोणते याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कर्माला ज्ञानाचे डोळे प्राप्त झाले असं म्हणता येत नाही. ज्ञानोबराय म्हणून सांगतात कर्माचे डोळे ज्ञान असले पाहिजेत, कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. ज्ञान विरहित उपासना मान्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सुद्धा भजन करणारा भक्त ज्या पद्धतीनं भक्ती करतो किंवा भजन करतो त्याच्यामध्ये भज्य, भजक आणि भजन ही जी त्रिपुटी येते या त्रिपुटीची एकरूपता 6व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला सांगितलेली दिसून येते. हे कशा करता सांगितलं, कारण आम्ही जे भजन करतो त्या भजनाला ज्ञानाचं अधिकरण असलं पाहिजे, ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये जे जे कर्म मनुष्य करतो, काही कर्मामध्ये काही असेल, अगदी साधं कर्म इकडची वस्तू उचलून इकडं ठेवणं इतकं साधं कर्म असेल ना तरी सुद्धा या कर्माच्या मागे विचार पाहिजे की आपण हे का करतो आहोत, कशा करता ही उठाठेव आपली चालू आहे. आम्हाला कळलं पाहिजे कशा करता हे चाललंय, का चाललंय. म्हणून प्रेम प्राबल्य जरी पहिल्या भागामध्ये असलं तरी तिथं ज्ञान नाही असं नाही, पण तिथं प्रेमाचा आविष्कार व्हावा, प्रेमाची जाणीव व्हावी, ज्ञानाचं अधिकरण. मी आपल्याला उदाहरण सांगतो, 2 उदाहरण मागे आपल्याला बोललेलो आहे, फक्त पुन्हा एकदा सांगायला मला या विषयाच्या भूमिकेतून सांगायला काही संकोच वाटत नाही. पुनरावृत्ती झाली तर आपण क्षमा कराल मला. ते थोडं विचार करा. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये येण्यापूर्वी त्यांनी वसुदेवाला आलिंगन दिलं. काल आपण बोललो. आलिंगनाचा परिणाम म्हणून हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, हे मान्य आहे, हे होणं बरोबर आहे. त्यांनी काय केलं, वसुदेवाच्या अंतःकरणामध्ये हा परमात्मा आहे हे जे ज्ञान स्फुरित झालेलं होतं ते ज्ञान काढून घेतलं आणि त्या ज्ञानाच्या जागी वसुदेवाच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य दिलं. हा या आलिंगनाचा परिणाम झाला. आता हेच परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये त्यांनी सगळ्यांना वेड लावलं. नंद बाबा आणि यशोदामाई यांना परमसुखाची प्राप्ती करून दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण कंसाच्या यज्ञामध्ये सहभागी होण्याकरता म्हणून गोकुळ सोडून गेले, त्यानंतर कंसाच्या यज्ञामध्ये गेले. तिथे हे सगळे होते, सगळं गोकुळ तिथं आलेलं होतं. काही भगवान एकटेच गेले असं नाही, गोपिकाही तिथं आल्या होत्या, भगवंताचे सवंगडी गोपाळही तिथं आले होते, नंदबाबा, यशोदामाई. कारण सगळ्या गावालाच आमंत्रण होतं, वेशीलाच कुंकू लावलेलं होतं, त्यामुळे गावाला आमंत्रण होतं. सगळं गाव तिथं यज्ञामध्ये आलेलं. त्यानंतर मग भगवंतानी ह्याला मार त्याला मार, चाणूर मुष्टिक यांचा उद्धार कर, असं करत 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 भगवान एकदम चढून कंसाच्या त्या सिंहासनाच्या चौथाऱ्यावर गेले. कंसाला खाली पाडलं, कंसाचा किरीट गळून पडला, भगवान त्याच्या अंगावर बसले आणि सगळ्या पृथ्वीचं ओझं त्या कंसाच्या अंगावर घातलं. आपल्याला हे माहिती आहे. भगवंतानी काही त्याला हिरण्यकश्यपू सारखं फाडलं नाही, रावणासारखं कंसाला बाण मारला नाही, शस्त्र चालवलं नाही. मग काय केलं, कंसाच्या अंगावर पृथ्वीचा भार घातला, वजन घालून त्याला मारलं. का, कारण ती पृथ्वी आली होती माझ्यावर पापाचं ओझं झालंय, मग हे ओझं झालंय ना, मग तुझ्या दुःखाची निवृत्ती ओझं काढूनच करून देईन. भगवंतानी त्याच्यावर ओझं घालून त्याला मारलं. आता कंसाला मारलं, सगळ्यांना आनंद झाला, उग्रसेनाला राज्यावर बसवणं वगैरे हे सगळं भगवंतानी शब्द दिले त्या ठिकाणी. आणि त्यानंतर भगवान जेव्हा आले त्यावेळेला गोपाळांनी भगवंताच्या भोवती कोंडाळं केलं. अरे हा आपला कान्होबा, आपला कान्होबा. आपली व्यक्ती दुसऱ्या गावात भेटली की आनंद वेगळा वाटतो ना. गावामध्ये नका का आपण एकमेकांकडे न जाणं, नका का एकमेकांचं तोंड बघत नाही, पण जगन्नाथपुरीला भेटले, अरे तुम्ही कधी यार, कशाला एवढं प्रेम. पण बाहेर गावी भेटलं की प्रेम वाटत राहतं, असं होत राहतं. त्यामुळे गोपाळ सगळे भगवंताच्या भोवती गोळा झाले. कान्होबा कसं रे, आम्हाला सोडून आलास, कसं झालं सांग, प्रवासामध्ये काय काय झालं सांग.
सगळे गोपाळ गोपिका भगवंताच्या भोवती भगवंताशी बोलत उभे असताना भगवंताचं लक्ष गेलं. लांब उभं राहून नंद बाबा आणि यशोदामाई आपल्याकडे पाहतायत. त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आहे. यशोदेच्या अंतःकरणामध्ये इतकं दुःख आहे, कारण यशोदेलाही माहिती आहे, नंदालाही माहिती आहे, गोपाळांनाही माहिती आहे, गोपिकांनाही माहिती आहे की भगवान आता पुन्हा आपल्या बरोबर गोकुळात येणार नाहीत, याची जाणीव सगळ्यांना आहे. आता कृष्ण आपल्याला सोडून जाणार. ज्याला दूध पाजलं, ज्याला लहानाचं मोठं केलं, ज्याच्या खोड्यांमध्ये आपला सगळा दिवस कसा गेला आपल्याला कळला नाही, ते भगवान श्रीकृष्ण, तो परमात्मा, तो माझा कान्होबा, तो आता पुन्हा गोकुळात येणार नाही. नंद बाबाला माहिती आहे, यशोदेला माहिती आहे. दोघेही रडायला लागले. एका भक्तानं या भावनेचा परमोत्कर्ष सांगताना असं म्हटलं की भगवंताचं लक्ष एवढ्या कोंडाळ्यातून यशोदामाईकडे जाण्याचं काही कारण नव्हतं, मग भगवंताचं लक्ष एकदम तिकडं का गेलं? एका भक्ताने त्याचं वर्णन करताना एका काव्यामध्ये असं वर्णन केलंय, काही नाही, भगवान आपल्या गोपाळांबरोबर उभे होते, त्यांच्या गप्पा मारणं चालू होतं आणि तेवढ्यात भगवंताच्या पायाला काहीतरी ओलं लागलं, म्हणून भगवान बघायला लागले, अरे इथं पाणी कुठे सांडलं, काय ओल इथं आली, म्हणून बघायला लागले, इथं कसं पाणी सांडलं, कोणी पाणी आणलं, बघायला लागते. बघता बघता त्या पाण्याचा शोध घेता घेता भगवंताची दृष्टी गेली तर तो पाण्याचा लोंढा नव्हता, यशोदेचे अश्रू होते असं सांगितलं गेलं. यशोदा इतकी रडली, भगवंताच्या पायापर्यंत ते पाणी आलं. भगवंतानी बघितलं, नंद बाबा यशोदा लांब उभं राहून आपल्याकडे भरल्या डोळ्यानं बघतायत. भगवंतानी गोपाळांचं ते कोंडाळू तोडलं. तीरासारखे भगवान धावत नंद बाबाकडे गेले आणि भगवंतानी पहिलं काम केलं ते म्हणजे नंद बाबाला आलिंगन दिलं. आता बघा, मला हे सांगायचंय, भगवंताचे दोन वडील दोन आया आहेत. एक वसुदेव देवकी ही भगवंताचे माता पिता आहेत आणि नंद बाबा आणि यशोदा हेही भगवंताचे माता पिता आहेत. भगवंतानी त्यांना आलिंगन दिलं, तसं यांनाही आलिंगन दिलं. पण आलिंगनातला फरक काय असतो त्याच्यातलं अंतर आपण लक्षात घ्या. वसुदेवाला आलिंगन देऊन भगवंतानी हा परमात्मा आहे हे ज्ञान काढून घेतलं आणि त्यांना वात्सल्य सुख भोगण्याकरता म्हणून आपलं वात्सल्य त्यांच्या अंतःकरणामध्ये परिवर्तित केलं. हे जसं वसुदेवाच्या बाबतीत केलं, नंद बाबाला आलिंगन देताना भगवंताने बरोबर याच्या विरुद्ध काम केलं. कारण त्यांना असं वाटलं की नंद बाबा का रडतात, आपले वडील का रडतात, आपण पुन्हा त्यांना भेटणार नाही म्हणून रडतात. आपली आई का रडते, पुन्हा आता माझं तोंड तिला बघता येणार नाही, मी आता गोकुळ सोडून आलो, आता पुन्हा गोकुळात जाणं नाही हे तिला माहिती आहे, म्हणून माझ्या आनंदाला विमुख झाली, मला विमुख झाली म्हणून ती रडते आहे, म्हणून माझे वडील रडतात. हे कळल्यानंतर भगवान तिथं गेले आणि त्यांचं रडणं हे भगवंताच्या प्रेम प्राबल्यामुळे, भगवंताबद्दल असणाऱ्या वात्सल्यामुळे आहे हे भगवंताला कळालं. आणि भगवान म्हणतात, यांच्या अंतःकरणातलं माझ्या मर्यादित जीवनाबद्दलचं वात्सल्य यांना जर रडायला भाग पाडत असेल तर हे वात्सल्य काढून घेतलं पाहिजे आणि सगळीकडे माझं दर्शन होईल असं ज्ञान त्यांना द्यायला पाहिजे. म्हणून भगवान धावत गेले, नंद बाबाला आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनातून नंदाच्या अंतःकरणातलं वात्सल्य काढून घेतलं आणि तिथं ज्ञान ठेवलं. एका वडिलाला आलिंगन दिलं, त्यांचं ज्ञान काढून घेऊन तिथं वात्सल्य ठेवलं, कारण त्यांना वात्सल्य सुख भोगायचं होतं. आणि दुसऱ्या वडिलांचं वात्सल्य रडायला कारण होतं, म्हणून ते वात्सल्य काढून घेतलं आणि ज्ञान देऊन त्यांना सांगितलं, आता चिंता करू नका, तुम्ही बघाल तिथं मी तुम्हाला दिसेल. आता रडायचं काय कारण आहे? आता तुम्हाला मी दिसणार नाही याचं दुःख नाही, आता तुम्ही बघाल तिथं मी दिसेल. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखीली लोचिने विटे सहित पाऊले. संतांनी वर्णन केलंय, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, जिथे पाहाल तिथे मी आता तुम्हाला दिसेन, अशी ज्ञानाची दृष्टी भगवंताने नंद बाबाला दिली. हा आलिंगनाचा परिणाम आहे. दोन्हीकडे आलिंगन आहे, एके ठिकाणी ज्ञान काढून घेऊन वात्सल्य प्रदान करणं आहे आणि दुसरीकडे वात्सल्य काढून घेऊन ज्ञान प्रदान करणं आहे. म्हणजे वात्सल्य आणि ज्ञान हे दोन्ही परमात्मा देतो, कारण या दोन्हीचीही माणसाला जीवनामध्ये गरज आहे. ज्ञानाच्या अधिकरणावर नसलेलं वात्सल्य
हे नुसत्याच दुःखाला कारण ठरतं आणि वात्सल्य नसलेलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये रुक्षता आणतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती प्रेम असा एकत्रित शब्द वापरला. आपण ज्ञानेश्वरी पहा, या ज्ञान भक्ती सहज तो भक्त एकवटला अमज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपितवजा सप्तमाध्यायी 7व्या अध्यायातला संदर्भ देऊन 18व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी तुला 7व्या अध्यायामध्ये बोललो, काय बोललो, या ज्ञान भक्ती सहज. ज्ञान आणि भक्ती हा एक शब्द भगवंताने वापरला, ज्ञान आणि भक्ती दोन शब्द वापरले नाहीत. ज्ञान म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच ज्ञान असा विचार संतांनी केलेला आपल्याला दिसून येतो. ते कसं मानायचं, कसं सिद्ध करायचं, त्याच्याकरता युक्तिवाद काय हा प्रश्न वेगळा असेल, पण ज्ञान आणि भक्ती दोन्हीची गरज आहे. जे वात्सल्य, जी भक्ती ज्ञानाच्या अधिकरणावर नाही ती दुःख देईल, पण जे ज्ञान भक्ती शिवाय राहील ते जीवनामध्ये रुक्षता निर्माण करेल. थोडस श्लेषाने बोलतो, श्लेष करतो, शब्दाचा श्लेष करतो, थोडस लक्षात घ्या. साधं एक वाक्य बोलतो, मला फक्त दोन्हीचं महत्व सांगायचं आहे म्हणून बोलतो. दोन्हीचं महत्व सांगतो मी आपल्याला. काय आहे, ज्या ज्ञानाला भक्तीची जोड नाही असं ज्ञान, ब्रह्म माया हे कळलं, अमुक झालं तमुक झालं, परमात्मा स्वरूपता सगळं कळलं, पण नुसत्या ज्ञानानं माणसाचं जीवन नीरस होतं. त्या जीवनाला काही अर्थ राहत नाही, रसहीन जीवन. नुसतंच ज्ञान आहे, त्याला भक्तीची जोडच नाही आहे, त्याला भावनेची जोडच नाही आहे, ज्ञानाला भजनाची जोडच नाही आहे, ते जीवन नुसतं नीरस जीवन होतं. नुसत्या ज्ञानानं माणसाचं जीवन नीरस होतं, पण त्याच ज्ञानाला भक्तीची जोड दिली की ते जीवन निरस होतं. एवढाच फरक आहे. आपल्याला नीरस जीवन बनवायचं आहे का निरस जीवन बनवायचं आहे हे आपण ठरवा. निरस जीवन पाहिजे असेल तर ज्ञानाच्या मागे लागा, पण जीवन निरस पाहिजे असेल तर त्याच्याकरता ज्ञान आणि भक्ती या दोन्हीची माणसाला आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. म्हणून भगवत चरित्राचा पहिला विभाग हा जरी प्रेम प्राबल्याचा असला तरी तिथं ज्ञान नाही असं समजू नका. तिथं ज्ञान आहे, तिथं ज्ञान दिलं नाही असं नाही, ज्ञानाचा विचार तिथंही आहे. कारण नुसती भक्ती उपयोगाची नाही, त्याला त्या अंतःकरणाला द्रविभाव प्राप्त झाल्यानंतर त्या द्रवित अंतःकरणाचा प्रवाह कोणत्या चरणाकडे झाला पाहिजे, प्रवाहित झाला पाहिजे, हे माणसाला कळलं पाहिजे. उपासकाला उपास्य आणि उपासनेच्या ज्ञानानं उपासनेचा आनंद वृद्धिंगत करता येत असतो. हे त्याचं कर्तृत्व आहे, हे उपासकाचं कर्तृत्व आहे. उपास्याचं ज्ञान पाहिजे, उपासनेचं ज्ञान पाहिजे, तर उपासकाला उपास्याच्या उपासनेचा आनंद वाढता ठेवता येत असतो. काही नाही, लोक सांगत आलेत आम्ही करत आलोय, अशी उपासना घडत नसते. अशा उपासनेतून आनंद मिळत नाही. कदाचित तुम्हाला कर्तव्य पूर्ती झाली असं वाटत असेल, पण त्याच्याने जीवनाची धन्यता निर्माण होत नाही, हे लक्षात घ्या. आमचे वाडवडील करत आले म्हणून आम्ही करत आलो, याच्याने काय होईल, वाडवडिलांनी केलं ते आम्ही केलं, एवढाच विचार आहे. आपण मोडला नाही बरं नियम, एवढाच विचार आहे. पण जीवनाची धन्यता आहे का, ती धन्यता ज्ञानाने प्राप्त होत असते. ती धन्यता उपासकाला उपास्य आणि उपासनेच्या ज्ञानानं प्राप्त होते. आमचं उपास्य कोण आहे आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर हे जर असं नसेल तर संतांनी पांडुरंग रायाचं तत्व म्हणून जे वर्णन केलंय ते केलं नसताना, जा वारीला पंढरपूरला, त्याच्या पायावर डोकं ठेवा आणि या परत, काय फरक पडतो. नाही, तुम्ही ज्याच्या दर्शनाला चाललात ना ते कुठे कोणी मूर्ती नाहीये बाबा. नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, ज्ञानोबराय वर्णन करतात. अरे ते दुसरं तिसरं कोणी नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा विटेवर उभा राहिलाय. तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज, हे तत्व बीज आहे, हे तुकोबारायांना सांगायचंय. त्या परमात्मा पंढरीन, अरे हा कोण आहे बाबा, अरे तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, देखिला देखिला माय देवांचा देव. हे कशा करता संत, हा देवांचा देव आहे, देवांचा देव आहे का, कारण त्या उपास्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, उपास्याचं सामर्थ्य कळालं पाहिजे.
उपास्याच्या रूपभेदातून उपास्याच्या स्वरूपाची एकरूपता जाणवली पाहिजे. उपास्याचं ज्ञान आम्हाला सर्वार्थानं झालं पाहिजे, तर आम्हाला उपासनेचा आनंद प्राप्त. आम्ही कुणाची उपासना करतो? कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासला ना आम्ही हात जोडून पाया पडून पुढे वा 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 काय दर्शन झालं असं नसतं. तो दगड कोणता आहे, कशामुळे त्याला शेंदूर फासलाय? काही नाही. गणपतीला मारुतीला शेंदूर लावायला लोक गेलेले असतात, शेंदूर लावतात, शेंदरानं भरलेले हात कुठंतरी पुसायचे म्हणून एका दगडाला पुसतात, तोच नंतर देव होतो. कसला देव आला? शेंदरी हेंदरी दैवते, तुकोबारांचे शब्द आहेत. शेंदरी हेंदरी दैवते, कोण ती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. अरे आपुल्या इच्छे आणि का पिढी, असा देव असतो काय? हे देवत्वाचं लक्षण नाही. मग कोण? तो देवांचाही देव पाहिजे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, असा सुखरूप पाहिजे. रूप पाहता पाहिल्याबरोबर सुख झाले व साजणे, ही प्रतीती आली पाहिजे. तो देव असतो. ह्या देवाच्या या स्वरूपाचं चिंतन, देवाच्या दर्शनाच्या परिणामाचं चिंतन नामदेवरायांनी आपल्याला सगळ्या संतांनी एकमुखाने सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्हाला दुःख असेल आमच्या जीवनामध्ये तर काय केलं पाहिजे? एक काम कर, तुला सुख भोगायचंय ना, एक काम कर, तरी तू पंढरीसी जाय. किती वेळेला? एक वेळ. तिथं काय होईल? मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. हा परिणाम सांगण्याचं कारण काय? तुला जन्मोजन्मीचं दुःख विसरायला लावणारं दैवत तिथं उभं आहे. हे देवत्वाचं ज्ञान करून देणं आहे. संतांनी आम्हाला परमात्म्याचं इतकं वर्णन का करून दिलं? आम्हाला उपास्याचं ज्ञान असलं पाहिजे. नुसती उपासना चालत नाही. चालत आलोय म्हणून करत आलोय. गतानुगते को लोकहा न लोक पारमार्थिकहा वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम. सुभाषितकारांनी वर्णन करताना आपल्याला सांगितलंय, गतानुगतिक होऊन भक्ती करायची नाही, गतानी गतिक होऊन एखादी क्रिया करायची नाही. भक्ती करताना आम्ही कुणाची भक्ती करतो आम्हाला कळलं पाहिजे. कुठेतरी म्हसोबाला जायचं, मरियाईला जायचं, बकरे कापून यायचं, ही भक्ती नसते. याला भक्ती म्हणत नाही. कोणी लिंबातून काहीतरी काढतो, कोणी नारळातून भस्म काढतो आणि लिंब काढतो, याला भक्ती म्हणत नाहीत. याला उपासना म्हणत नाहीत. अशांची उपासना होत नसते. हे देव नाही आहेत. आपुल्या इच्छे आणि का पिढी. अरे स्वतःला पाहिजे म्हणून बोकड मागतो, तो देव असतो काय? स्वतःला पाहिजे म्हणून कोंबड्या मागतो, तो देव असतो काय? पांडुरंगाने मागितलेत काय? जो अंगात येतो तो देव असतो काय? पांडुरंग कोणाच्या अंगात आला का? आतापर्यंत दाखवा एखादं उदाहरण. पांडुरंग अंगात आला, पांडुरंग अंगात आला, झालंय असं कधी? हा परमात्मा कोणाच्या अंगात जात नाही. हा परमात्मा अंगात गेला तर त्याला पांडुरंग केल्याशिवाय राहत नाही. हा परमात्मा साधा नाही, तो देवांचाही देव आहे. हे का सांगितलं आपल्याला? वारंवार 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 संत या परमात्म्याचं वर्णन करतात. आम्हाला उपास्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि मग केलेलं प्रेम, मग केलेली भक्ती, मग केलेली उपासना, या उपासनेचा आनंद असा गाढ आनंद असतो. त्याला गांभीर्य असतं, त्याला प्रगल्भता असते, त्या आनंदाला खोली असते, त्या आनंदाला उंची असते. आनंद प्रगल्भ असावा, आनंद गंभीर असावा. गंभीर आनंद म्हणजे गंभीर चेहऱ्याचा आनंद नाही. आनंदाचं गांभीर्य तिथं असतं जिथं खोली असते, गांभीर्य तिथं असतं जिथं उंची असते. तसा आनंद हा आपला असा खोल असावा. कुणीतरी काहीतरी बोललं ना आमचा आनंद बिघडला, याला आनंद म्हणत नाही. अरे जगाने आम्हाला वाळीत टाकलं तरी अंतःकरणाची अवस्था बिघडू न देणार जी भावना आहे त्याला आनंद म्हणतात. सगळ्या गावाने वाळीत टाकलं तरी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाला काही नाही. रामचंद्र प्रभू वनवासाला जाणार, तेच रामचंद्र प्रभू आदल्या दिवशी रात्री असं ठरलं होतं की हे सिंहासनावर बसणार. सिंहासनावर बसणाऱ्या रामचंद्र प्रभूंना तुला अभिषेक करायचा आहे आणि त्याच रामचंद्र प्रभूंना तुला अभिषेक होणार नाही, तुला राज्य मिळणार नाही, तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागणार आहे. या दोन्ही स्वतःच्या संबंधानं बातम्या ऐकताना अंतःकरणाची अवस्था समान होती असं वाल्मिकी रामायण बोलतं.
काय विचार असेल, तुला राज्य मिळणार आहे हे ऐकताना अंतःकरणाची जी अवस्था आहे तीच अवस्था, त्या अवस्थेत बदल न होता ती टिकून राहिली. तुला वनवासात जायचंय हे ऐकताना, राज्यावर बसवायचंय आनंद आहे, वनवासात जायचंय वा वा आनंद आहे, हे ज्याला करता आलं ना त्याचा आनंद खरा, त्याचा आनंद खरा. थोड्याशा दुःखाच्या स्पर्शानं आमचा आनंद, आमचं सुख बिघडत असेल ना तर त्या सुखाचं एकदा परीक्षण करून घेतलं पाहिजे. ते सुख संत वाङ्मयाच्या कसोटीवर घासून घेतलं पाहिजे एकदा, की खरंच हे सुख आहे का नाही, खरंच सुख आहे का नाही. आमचे आजोबा असं म्हणायचे, माणसाच्या जीवनामध्ये 99% सुख असेल आणि 1% दुःख असेल तर ते 1% दुःख माणसाला 99% सुख भोगू देत नाही. आणि याच्याकरता ते फार छान उदाहरण सांगायचे. तुमच्याकडे घागरभर दूध आहे तर त्या दुधाला विरजण लावायला घागरभर दही लागतं का? काही लागत नाही, 1 चमचाभर दही पुष्कळ होतं. तसं आमच्या जीवनामध्ये घागरभर सुख आहे पण 1 चमचाभर दुःख येतं, सगळ्या सुखाला विरजण लावून जातं, त्याला फार करावं लागत नाही. मग ज्या सुखाला आम्ही 99% म्हणतो आहोत, ज्या सुखाला घागरभर म्हणतो आहोत, ते घागरभर आहे का एकदा तपासून घ्या. त्या आनंदाला, त्या सुखाला परिच्छिन्नता असेल तर त्याच्यामध्ये विकार निर्माण होतो. विकार हा परिच्छिन्नतेत असतो, व्यापकत्वात नसतो. आता आपल्याला बोललो ना मी, अहो घागरभर दुधाला विरजण लावता येईल की नाही? येईल. 1000 लिटर दुधाला विरजण लावता येईल की नाही? येईल. 10,000 लिटर दुधाला विरजण लावता येईल की नाही? येईल. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 लिटर दुधाला विरजण लावता येईल की नाही? येईल. आता डेअरीमध्ये लावत नाहीत का? आपल्याला जे दही विकत मिळतं त्या डेअऱ्यांमध्ये हे लावत नसतील विरजण? 5-5 लाख लिटर दुधांना विरजण लावता येतं की नाही? लावता येतं. तुम्ही दूध किती घ्या, विरजण लावता येतं. मग दुधाला जर कितीही दुधाला विरजण लावता येत असेल तर क्षीरसागराला विरजण लावता येतं का? क्षीरसागरामध्ये चमचाभर दही घातलं तर दुसऱ्या दिवशी क्षीरसागर एकदम घट्ट होऊन गेला, झालं असं? नाही. का होत नाही? कारण व्यापकत्वात विकार निर्माण होत नाही. विकार हा नेहमी परिच्छिन्नतेत निर्माण होत असतो.